माननीय राज्यपाल यांच्या अभिभाषणावरील अभिनंदन ठरावावर सन्माननीय विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबरीने या सभागृहातले बरेचसे सन्माननीय सदस्य सुनील प्रभू आहेत, सुरेश वरपुडकर आहेत, नाना पाटोलेजी, चंद्रकांत दादा आहेत, अबू आझमी, श्रीमती यामिनी जाधव, संजय कुटे, अशोक पवार, अमित पटेल, बरेच आहेत, जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, रवींद्र वायकर, किशोर जोरगेवार, रवी राणा, योगेश कदम, सुनील शेळके, रईस शेख, समीर कुणावार, सौ सुलभा खोडके, सौ मनीषा चौधरी, सौ सरोज अहिरे, श्री राहुल कुल आहेत, संजय जगताप आहेत, अतुल भातखळकर आहेत, रमेश कोरगावकर, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, सुधीर मुनगट्टीवार आहेत, विक्रमसिंह सावंत आहेत, विनय कोरेजी, रोहित पवार, अतुल बेनके आणि आमचे मित्र आशिष शेलार एवढे जण बोललेले आहेत. या सर्वांनी अनेक विषय मांडलेत, काही सूचना केल्या आहेत, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कदाचित सर्व प्रश्नांना आणि सर्व शंका कुशंकांना मला ह्याच भाषणात उत्तर देता येणे शक्य नाही. काही राहून जातील, पण याचा अर्थ असं कृपया कोणी समजू नये की आपण विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि आमच्या प्रत्येक कृतीला काही ना काहीतरी आधार आहे. खरं म्हणजे सगळे सदस्य बोलून गेल्यानंतर माझी अपेक्षा अशी होती की निदान मी उत्तर देताना ज्यांनी काही विचारले ते हजर राहिले असते तर बरं झालं असतं. याचं कारण मी दिवसभर माझ्या व्हेरी गुड व्हेरी गुड सुधीर भाऊ, मी काय सांगू तुम्हाला. समीर कुणावार, सौ सुलभा खोडके, सौ मनीषा चौधरी, सौ सरोज अहिरे, श्री राहुल कुल आहेत, संजय जगताप आहेत, अतुल भातखळकर आहेत, रमेश कोरगावकर, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, सुधीर मुनगट्टीवार आहेत, विक्रमसिंह सावंत आहेत, विनय कोरेजी, रोहित पवार, अतुल बेनके आणि आमचे मित्र आशिष शेलार एवढे जण बोललेले आहेत. या सर्वांनी अनेक विषय मांडलेत, काही सूचना केल्या आहेत, काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कदाचित सर्व प्रश्नांना आणि सर्व शंका कुशंकांना मला ह्याच भाषणात उत्तर देता येणे शक्य नाही. काही राहून जातील, पण याचा अर्थ असं कृपया कोणी समजू नये की आपण विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाला आमच्याकडे उत्तर नाही. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि आमच्या प्रत्येक कृतीला काही ना काहीतरी आधार आहे. खरं म्हणजे सगळे सदस्य बोलून गेल्यानंतर माझी अपेक्षा अशी होती की निदान मी उत्तर देताना ज्यांनी काही विचारले ते हजर राहिले असते तर बरं झालं असतं. याचं कारण मी दिवसभर माझ्या व्हेरी गुड व्हेरी गुड सुधीर भाऊ, मी काय सांगू तुम्हाला. मी माझ्या केबिनमध्ये बसलो होतो, माझी कामं चालू होती आणि सभागृहाचं कामकाज थोडंसं बघत होतो, ऐकत होतो आणि अचानक मला असा भास झाला की मी नटसम्राट बघतोय. मी आहे अथेल्लो, मी आहे हॅमलेट, मी अमुक, मी तमुक. आणि त्याच्यामध्ये शेवट असा मला केविलपणा वाटला की कोणी किंमत देता का, कोणी किंमत देता का किंमत. सुधीर भाऊ, काय तुमचा वेश, काय तुमचा आवेश. चंद्रकांत दादा आणि थोडंसं देवेंद्रजींना भीती वाटायला लागली की आमचं कसं होणार. कारण ज्या तडफेने तुम्ही बोलत होतात, छान, अप्रतिम. काय कळलं काय होतं, जसं माझं झालंय तसं तुमचं पण थोडंसं झालंय. कलागुणांना वाव नाही मिळत ह्या क्षेत्रात. मी फोटोग्राफर आहे, गड किल्ल्यांची फोटोग्राफी केली, आता तो बंद आहे. सुधीर भाऊ, तुमच्यातला कलाकार कुठे लपून नाही राहत. जिथे जिथे संधी मिळते ना, तो असं उचंबोळून येत असतो, उचंबोळून येतो. असं कला ही जन्मजात असावी लागते आणि ती तुमच्यात आहे. सुधीर भाऊ, ती मारू नका प्लीज, ती मारू नका. ती अशी जिवंत ठेवा, अशी खळाळती असली पाहिजे. नाही मी माझं तसंच करू नका. राज्यपाल महोदयांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं, आम्ही ऐकलं अर्थातच. आणि त्याच्यामध्ये मी पहिला प्रथम महामहिम राज्यपाल महोदयांना धन्यवाद देतोय की त्यांनी अत्यंत निपक्षपातीपणाने आणि स्पष्टपणाने
या सरकारची जी गेल्या 1 वर्षाची कारकीर्द आहे ती सर्वांसमक्ष ठेवली. आणि हो, मराठीत बोलले, हे नसे थोडके, मराठीत बोलले. ते बोलल्यानंतर त्यांनी जे काही मुद्दे मांडलेत, काही जणांना पचवणं जड जातं. कारण असं काही अनपेक्षित घडलं म्हणजे काय होतं, अनेकदा अचानक पाऊस येतो आणि भिजून जातो आपण. पावसाची अपेक्षा नसते, छत्री नसते. तसं अनपेक्षित असं काही काम चांगलं सरकारकडनं होईल अशी अपेक्षा नसताना ते झालंय आणि राज्यपालाने ते मान्यता त्याला दिलेली आहे. राज्यपाल आपणच म्हणतात तसं ही एक संस्था आहे, व्यक्ती नाही. आणि त्या संस्थेने ते मान्य केल्यानंतर त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण असतं का म्हणे. सुधीर भाऊ, मी जे काय थोडंसं ऐकलं त्याच्यामध्ये शिवभोजनचा उल्लेख केला की 5 रुपयात थाळी दिली, कसं होणार. दादानं विचारलं, तुम्ही खाणार का, आम्ही खाणार का. मी राष्ट्रपतींचं भाषण थोडंसं पाहिलं आणि राष्ट्रपतींनी काय सांगितलं की या करोना काळामध्ये त्यांनी ती जी काय योजना आहे ना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत 8 महिन्यांसाठी 80 कोटी लोकांना अतिरिक्त 5 किलो धान्य मोफत दिल्याचा उल्लेख आहे. 80 कोटी लोकांना अतिरिक्त 5 किलो. 8 महिन्यानंतर हे सगळे गरीब श्रीमंत झाले का, की ज्यांना 5 किलो फक्त 8 महिन्यासाठी लागले आणि नंतर अचानक ते श्रीमंत झाले. मग इंधन वाढ झाली तरी चालेल, पेट्रोल वाढ झाली तरी चालेल, गॅस वाढला तरी चालेल, पण गरिबांना गरीब राहता कामा नये. आत्मनिर्भर झालं पाहिजे. गरिबांनी सुद्धा आत्मनिर्भर होण्यासाठी त्यांची कुवत वाढली पाहिजे. म्हणून आम्ही इंधनाची दरवाढ करतोय, आम्ही म्हणून गॅसची दरवाढ करतोय. या गरिबाला सुद्धा कमावून घरच्या घरी अन्नधान्य शिजवता आलं पाहिजे. अहो सुधीर भाऊ, एक गोष्ट मी नम्रपणाने सांगतो की आम्ही 5 रुपयात शिवभोजन थाळी देतोय, 5 रुपयात गरिबाचं पोट भरतोय, भरलेली थाळी देतोय. रिकामी थाळी वाजवत नाही करोना घालवायला. काय सांगितलं होतं, 8 बजे थाली बजाव, खाली आहे. म्हणजे निदान त्या थाळीचा उपयोग आवाज काढायला आहे एवढं तरी गरिबाला कळलं. वाजवली स्वतःचीच वाजवली थाळी, स्वतःचीच वाजवली थाळी. तर भरलेली थाळी आणि रिकामी थाळी हा या सरकारमधला फरक आहे. आणि गरिबांना विचारा, तुला भरलेली थाळी पाहिजे का रिकामी. अहो म्हणजे मला असं वाटलं तेव्हा खरंच, म्हणजे करोनावरती तुम्ही बोललात, सगळेच जण बोलले. त्या करोनावरती बोलताना मी नंतर येतोच, पण महत्वाचा मुद्दा जो राज्यपाल महोदयांनी मांडलाय तो आहे सीमा प्रश्न. आणि त्याच्यात देवेंद्र, मी तुम्हाला धन्यवाद देतोय, खरंच धन्यवाद देतोय, मनापासून धन्यवाद देतोय. कारण राज्याची अस्मिता ही अशी असायला पाहिजे. हे राजकीय वेश, जोडे बेडे हे असतात, पण काही गोष्टी अशा असतात की तिथे आपले राजकारणातले जोडे अभिनिवेश बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र यावं लागतं. आणि त्याच्यासाठी तुम्ही सोबत येण्याचं मान्य केलेलं आहे. मनापासून तुम्हाला महाराष्ट्रातीलच नव्हे तर सीमा भागातील, कर्नाटक व्याप्त महाराष्ट्रातील मराठी बांधवांच्या आणि माता भगिनींच्या वतीने धन्यवाद देतोय. चला आपण जाऊ, केंद्राकडे जाऊ आणि कर्नाटक सरकार तिकडे कानडीची कशी सक्ती लागते माझ्या मराठी बांधवांवरती आणि भगिनीवरती, ती मोडून तोडून काढूया. आहे मोठा विषय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही करतात. तसंच आणखीन एक विषय आहे, तो म्हणजे 1-2 दिवसापूर्वी आपला मराठी भाषा दिन झाला. हा मुख्यमंत्री म्हणून माझा दुसरा मराठी भाषा दिन, गौरव दिन. आणि त्या भाषा दिनाच्या निमित्ताने आपण म्हणत असतो की आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊ. आम्ही म्हणजे कोण देणार आहे. आपल्याकडनं सगळं दिलेलं आहे, जे काय लागतं त्या सगळ्या गोष्टी तिकडे दिलेल्या आहेत, नसतील तर त्याही देऊ. पण अजूनही केंद्राकडून माझ्या ह्या मातृभूमीला तिष्ठत उभं ठेवलेलं आहे. काय मराठी भिकारी आहे, काय महाराष्ट्र भिकारी आहे, काय आम्ही कटोरा घेऊन त्या दिल्लीच्या दारामध्ये उभे आहोत. छत्रपतींची भाषा ही भिकारी असू शकत नाही, छत्रपतींची भाषा आहे. जे हिंदुत्व तुम्ही म्हणता, त्या छत्रपतींनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, त्यांची ही मातृभाषा आहे, तीच माझी मातृभाषा आहे, तीच तुमची मातृभाषा आहे. आणि छत्रपती नसते तर तुमचं आमचं सोडून द्या, दिल्लीत बसले ते तरी असते का, हा पहिला विचार केला पाहिजे. आणि ज्या भाषेमुळे आपलं अस्तित्व आहे त्या भाषेला तिचा मान दर्जा द्यायला तुम्ही नाकारत आहात. हा करंटेपणा महाराष्ट्र कदापि विसरू शकत नाहीये. हा करंटेपणा आहे.
आणि या करंटेपणा कधी महाराष्ट्र विसरणार नाही. मराठी माती आणि मराठी माता हे विसरू शकत नाही. बरेच विषय झालेले आहेत. सीमाभाग झाला, मराठी भाषेचा झाला, आणि त्याच्यानंतर आणखीन एक जो विषय तुमचा आमचा सगळ्यांचा जो आहे आवडता तो म्हणजे सावरकर. सावरकरांना भारतरत्न द्या हे पत्र 2 वेळेला गेलेले आहे. देवेंद्रजी आपण मुख्यमंत्री होतात. 2018 आणि 17/1/2019 कोण देतो भारतरत्न? काय आपली कमिटी आमदारांची करायची, कमिटी आमदारांची की भारतरत्न कोणाला द्यायचं? भारतरत्न देण्याचा अधिकार हा देशाच्या पंतप्रधानांच्या केंद्रीय समितीला आहे. का दिलं जात नाही? सगळेच तुम्हाला पाहिजेत. वल्लभभाई आमचे, सावरकर आमचे, गांधीजी आमचे, हे ते आमचे. तुम्ही निर्माण काहीच केलं नाही, कोणतेही आदर्श निर्माण नाही केले. पण जे तयार आदर्श आहेत ते घ्यायचे आणि त्याच्यावरती आपला शिक्का मारायचा. म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की आता आपला देश हा प्रत्येक क्रिकेटची मॅच जिंकल्याशिवाय राहणार नाही. का? तर स्टेडियमचं नाव बदललेलं आहे. त्याच्यामुळे त्या स्टेडियम मध्ये मॅच घेतल्यानंतर एकही मॅच आपण हरू शकत नाही, असं त्या स्टेडियमचं महात्म्य आहे. वल्लभभाईंचं नाव पुसून टाकता. सावरकरांना भारतरत्न देत नाही आणि आम्हाला शिकवतात संभाजीनगर करा. आम्ही करू ना, संभाजीनगर जरूर करू. पण त्याच्या आधी मला ही पण तारीख पाहिजे की याच विधानसभेमध्ये आपण संभाजीनगर विमानतळाचं नामांतर केलेले छत्रपती संभाजी महाराज विमानतळ कोणाच्या दारी ते अडून ठेवले. आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत नाही, जी छत्रपतींची भाषा, आणि आमच्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव विमानतळाला देत नाही, जो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र. आणि आम्हाला हिंदुत्व शिकवता. बाकी तुमच्या कविता ज्या आहेत त्या आहेतच. मग अशी तुम्ही काय सांगितलं ना, ए मेरे वतन के लोगो, तसंच ती आता पटकन पुढे इकडे मिळाली पाहिजे. मेरे वतन के लोगो तसं मी म्हणेन की आता अशी वेळ आलेली आहे, ये मेरे महाराष्ट्र के लोगो. आंखों में भरलो पाणी नाही, महाराष्ट्र कधी डोळ्यात पाणी भरून जाणारा नाहीये. पूछ लो आंख का पाणी, आंखेचं डोळ्यात आलेलं पाणी पुसून टाक. आणि जो झूठ बोलते है उनकी, खत्म करो बेईमानी. खत्म करो बेईमानी. नाही, आम्ही तुमच्याकडनं शिकतो काहीतरी. कारण काय होतंय, तुम्ही जे म्हणालात ना देवेंद्रजी की भाषणामध्ये यमक हेच त्याचं गमक, एवढं पुरतं नाही, काम करण्याची धमक सुद्धा आमच्यामध्ये आहे. आमच्यात काम करण्याची धमक आहे. आणि कोरोनाबद्दल आपण जे बोललात त्याची माहिती थोडीफार मी देतो. सगळी माहिती आहे ती पण तुम्हाला मी देईन. पण माझ्या या उत्तराला सुरुवात करण्यापूर्वी समर्थ रामदासांच्या 2 ओळी आहेत. मना सर्वथा सत्य सोडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडूनही द्यावे. कृपा करून मिथ्य आता तरी सोडा. जे काय सत्य आहे त्याचा अंगीकार करा. आणि कोविडचा उल्लेख आपण केलात. हा उल्लेख करताना मला तुम्ही ती सांगितलेली माधव भंडारींची गोष्ट आठवली. माधव नाही, नारायण. माधव तरी बरे होते. नाही, काय माधव की नारायण? नाही ना, म्हणजे काय दोन्ही दिव्यच आहेत. तर त्या नारायण भंडारींची तुम्ही कथा सांगितली, लहानपणीची सांगितली. तर नारायण भंडारी मोठा होणार की नाही? त्याला मोठं करणार की नाही? एवढं मोफत धान्य वगैरे दिलं, तो खाऊन पिऊन शिवभोजन खाऊन मोठा होतो तो. आणि मग काय झालं, तो नारायण भंडारी गाव सोडून जातो. ही कथा आहे, तुम्ही तुमची ज्यांनी लिहिली त्यांनीच मला लिहून दिलेली आहे.
आणि अनेक वर्षानंतर गावात येतो. गावात आल्यानंतर गुरुजींना भेटलं पाहिजे. गुरुजींच्या दारामध्ये एक मोठी गाडी उभी राहते. त्याच्यातनं हे नारायण भंडारी उतरतात, गुरुजींकडे जातात आणि उभे राहतात. ओळखत का सर मला? तर तुला कोण नाही ओळखणार, तू तर नारायण भंडारी, तुला रोज टीव्हीवर बघतो मी. काय बोलतोस म्हणे. अगदी गांजापासून पतंगाच्या मांजापर्यंत, न्यूयॉर्क पासून आपल्या गावापर्यंत आणि जमिनीतल्या पाण्यापासून मंगळावरच्या पाण्यापर्यंत. कसं काय बाबा तुला, कसं काय तू, मी तर तुला शिकवलं नाही. ते म्हणाल तुमचं सोडून द्यावं, मला नवीन गुरु सापडला. आणि ज्या क्षेत्रामध्ये मी आहे ना तिकडे असंच बोलावं लागतं, माहिती नसली तरी जोरात बोलावं लागतं. तसं मी बोलतो. त्याला वा 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 वा, बरं तू सांग आत्ता कसा काय आलास? ते म्हणे आत्ता काही नाही, आत्ता म्हणे मी सरकारच्या कोविड काळातल्या आरोग्य सेवेमधला भ्रष्टाचार त्याच्यावरती टीका करून आलो. अरे काहीतरी चांगलं केलंस, खूप चांगलं केलंस. मग आता आलाच आहेस तर जेवून जा. तुला जेवणार कसा, मला परत प्रेस कॉन्फरन्स आहे. आता रे कसली प्रेस कॉन्फरन्स? तुला मगाशी त्या हॉस्पिटलच्या ह्याच्यातला सगळा भ्रष्टाचार काढला. आता प्रेस कॉन्फरन्स अशी आहे की हॉस्पिटलमध्ये ज्यांनी लाच घेतली त्यांच्यावरती कारवाई कराल तर याद राखा, खबरदार, आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी आहोत, हे सांगण्यासाठी प्रेस घ्यायची आहे. तर हे असे नारायण भंडारी गावोगावी असतात. अध्यक्ष महोदय, कोविडच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय, आम्ही विरोधी पक्षनेत्यांचं भाषण फार शांतपणे ऐकलं. सुधीर भाऊंचं भाषण फार शांतपणे ऐकलं. आशिष शेलार, आपण सगळ्यांची भाषणं आम्ही शांतपणे ऐकली. आमच्याकडनं तीच अपेक्षा आहे. आपल्याला काही गोष्टी पचत नसतील तर कशा पचवतील त्या पचवून घ्या, परंतु मुख्यमंत्री ज्या वेळेला बोलतायत त्यावेळेला एकेरी भाषेचा वगैरे उल्लेख करू नका. आपल्या सदस्यांना समज द्या, अन्यथा महोदय, मुख्यमंत्री कुठल्याही पक्षाचे असले तरी ते सन्माननीय पद आहे. त्यामुळे समजा जर माननीय मुख्यमंत्री महोदयांचा एकेरी उल्लेख झाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. आता एवढं सांगितल्यानंतर मला पुढचं भाषण करणं थोडं अवघड झालं, कारण आपण फेसबुक लाईव्हचा उल्लेख केला. मी माझ्या परीने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. काय करावं, काय करू नये हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्या काही व्यक्तींनी मला संपर्क केला, जे काही माझ्याकडे संदेश आले, फीडबॅक आला, त्याच्यात महाराष्ट्राची जनता, त्यांच्या परिवारातील एक मला मानायला लागले. हे माझ्या आयुष्यातील मोठी कमाई आहे, ही मोठी कमाई आहे. पण मी नेमकं काय करत होतो? आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, करोना पुन्हा दुसरी लाट येते की काय अशी शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढते आहे. का वाढते आहे, कशी वाढते आहे, हा एक मुद्दा आहेच. लॉकडाऊन करायचे की नाही करायचा. पण मी नेमकं हेच सांगत होतो फेसबुक लाईव्ह मध्ये. मी सगळ्यांना सांगत होतो की तुम्ही असा गलथानपणा करू नका की हा व्हायरस आहे, हा म्हणतोय मी पुन्हा येईन. काळजी घ्या. दुर्दैवाने थोडस इकडे तिकडे झालं आणि व्हायरस परत आला. आता त्याच्यामध्ये ज्या काही योजना आपण राबवल्या, माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्याचं फलित आपल्याला माहिती आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली आरोग्य सेविका असतील, इतर महसूल वगैरे काय असेल त्या एकदा दोनदा
गेले, विचारपूस केली, कोणाला सहव्याधी आहेत का त्यांची चौकशी केली आणि त्याचा उपयोग आता होतोय की कोणाला वॅक्सिन द्यायचं, कोणाला काय कसं ट्रीटमेंट द्यायची, तसं तो होतोय. आणि आत्ताची सुद्धा जी मोहीम आहे, मी जबाबदार, देवेंद्रजी आपण बोलत की हे केलं म्हणजे हा इकडे माझं कुटुंब माझी जबाबदारी, इकडे मी जबाबदार, मग सरकार काय करते? सरकार असं नाही, सरकार खबरदारी घेते, नक्की घेते. आणि ज्या काही गोष्टी आम्ही त्याची वाढ केलेली आहे, देशामधलं सगळ्यात मोठं जम्बो हॉस्पिटल आहे आपण पहिल्यांदा केलं, त्याच्यामध्ये किती रुग्णसंख्या, किती बरं केलं हे पण आहे. नंतर एक महत्वाचा मुद्दा आधी मी बोलून घेतो की ज्या केंद्रीय आर्थिक पाहणीचा उल्लेख आपण केला, त्या केंद्रीय आर्थिक पाहणी अहवालाचा जो काही एक सगळा गोतावळा असतो त्याच्यामध्ये कोण असतं, कोण आहे, मी सहज चौकशी केली. त्याच्यात किती तज्ज्ञ आहेत, किती डॉक्टर्स आहेत, किती त्यांना कोरोनाबद्दल माहिती आहे. तर मला माहिती मिळाली ती अशी की ज्यांनी नोटबंदीच्या वेळेला त्याची स्तुती केली होती ती महनीय व्यक्ती याचे अध्यक्ष आहेत. डॉक्टर आहेत, नक्की डॉक्टर आहेत, पण अर्थशास्त्राचे डॉक्टर आहेत. आता मला एक कळत नाही की ह्या आरोग्याच्या या प्रश्नामध्ये किंवा आपत्ती काळामध्ये अर्थशास्त्राचे डॉक्टर बरे की वैद्यकीय शास्त्रातल्या डॉक्टरचा कंपाऊंडर बरा, ज्याला काहीतरी औषधं बघतो. म्हणजे हे सांगा ना, डॉक्टर आहे कसला, आणि ते अर्थशास्त्राचे डॉक्टर सांगणार काय आहे, ही काय थट्टा आहे, देशाची थट्टा आहे, राज्याची थट्टा आहे. आणि कशावर नाही यांनी निष्कर्ष काढले? तर त्यांनी बिहार आणि त्या सगळ्या राज्यांची तुलना केली आणि मग निष्कर्ष काढले. या बिहारमध्ये मला त्या राज्याबद्दल काही म्हणायचं नाहीये, मी हा निष्कर्ष नाही काढलेला, पण त्यांनी जो काही निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष ज्या बिहारला समोर धरून काढलेला आहे, त्या बिहारबद्दलचा बिहारच्या या कोविड मधला जो काय फोलपणा आहे, त्या इंडियन एक्सप्रेसनी ही संपूर्ण लेख मला बाहेर काढून लिहून ती उघडी केलेली आहे. मोबाईल नंबर किती खोटे आहेत, 0000चे मोबाईल नंबर किती आहेत, चाचण्या किती होतात, आणखीन काय किती होतं. मग हे सगळे निकष धरून तुम्ही या आपल्या महाराष्ट्राला बदनाम करणार आणि आपल्या यंत्रणेवरती विश्वास न ठेवता तुम्ही या थातूरमातूर जे काही लोक निष्कर्ष काढतात त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपला महाराष्ट्र बदनाम करणार. आहे आपल्याकडे रुग्णसंख्या आहे, पण ती खरी आहे. एक सुद्धा रुग्ण आपण लपवलेला नाही आणि एक सुद्धा मृत्यू दुर्दैवाने याच्यात झालाय तो आपण लपवलेला नाही, लपू देणार नाही. ज्या वेळेला याची सुरुवात झाली मार्च, एप्रिल, मे मध्ये, ते जे काही सगळं वातावरण होतं फार भयानक होतं. मी मानतो तेव्हा हॉस्पिटल्स नव्हते, बेड्स नव्हते, अँब्युलन्स नव्हते, ऑक्सिजन नव्हता, औषधं नव्हती, औषधं आज पण नाहीयेत. आणि मग जे मृत्यू होत होते, अचानक रुग्ण यायचा, त्याचा स्वॅब टेस्टला गेल्यानंतर तो त्याचा रिपोर्ट येईपर्यंत त्याचा मृत्यू व्हायचा. आणि कारण काय असायचं? कार्डियक फेल्युअर, किडनी फेल किंवा हेवी डायबिटीस. आणि तो मृत्यू झाल्यानंतर मग त्याचा रिपोर्ट यायचा की हा कोविड पॉझिटिव्ह सुद्धा होता. मग काय करायचं? मी सांगितलं अजिबात लपवाछपी करायची नाही. अंडरलाईन कोविड हा सुद्धा कोविडमध्ये मृत्यू म्हणून त्याच्यात धरा आणि म्हणून आपली मृत्यूची संख्या आहे ती दुर्दैवानी जी खरी आहे ती आपण आहे ती दाखवली. आपल्याकडे सुद्धा ज्या काही टेस्ट होत आहेत त्या टेस्टमध्ये जवळपास 70 ते 80% टेस्ट ह्या RT-PCR होत आहेत. रॅपिड अँटीजन टेस्ट त्याचा एक तुम्हाला माहिती आहे, आणि RT-PCR किती आहे, त्याची अचूकता किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आपण सगळे इकडे सभागृहात येताना आपण रॅपिड अँटीजन टेस्ट नाही RT-PCR करतो आहोत. आणि ह्या टेस्ट केल्यानंतर जे काही आकडे आहेत ते खरे आकडे हे आपण दाखवतो. हे मी म्हटलं ना, खोटे फोन नंबर, बनावट नावं, कोविड चाचण्यांमध्ये डेटामध्ये संसर्ग, ह्या सगळ्या आपण खऱ्या आहेत त्या त्याच्यामध्ये देतो आहोत. खोटेपणा करायचा असता तर कधी करू शकलो असतो, पण खोटेपणा करणं हा आमच्या रक्तामध्ये आहे. खोटं बोलणं, मग ते बंद दारात जरी का असेल, पण आयुष्यात कधी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही. त्याच्यानंतर आजच एक हिंदुस्तान टाइम्समध्ये, हिंदुस्तान म्हटल्यानंतर त्याच्यावरती तरी विश्वास ठेवा, हिंदुस्तान आहे शब्द, की त्यांनी कोरोनाला मुंबईत कसे रोखले त्यातले महत्वाचे मुद्दे त्यांनी दिलेले आहेत.
मग मुंबईची जीवनवाहिनी उपनगरीय रेल्वे थांबवण्याचा निर्णय आहे. हे एक मी मुद्दामून सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपल्या पंतप्रधानांनी लॉकडाऊन केला, अचानक लॉकडाऊन केला, मी किमान त्याच्या आधी 8 दिवस सातत्याने तिकडे फोन करत होतो आणि सांगत होतो की तुम्ही एकतर लोकल्स थांबवा, आणखीन परगावी जाणारे जे मजूर आहेत आमचे त्यांना जाण्यासाठी तुम्ही ट्रेन्स द्या, त्याचे पैसे आम्ही देतो. नहीं 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 अभी कैसा करेंगे, अब तो नहीं हो सकता, अब तो ऐसा है, अब तो वैसा है. ठीक आहे. आणि तेव्हाच मी सांगितलं होतं की हे जर का आपण केलं नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. कारण हे जे मजूर आहेत ते मजूर जास्त काळ आता या इकडे थांबतील असं काही शक्यता नाहीये. पण तेव्हा नाही करायला दिलं. आणि जेव्हा लॉकडाऊन केला गेला, जेव्हा वाहतूक थांबवण्याची, रहदारी थांबवण्याची गरज होती, तेव्हा उघडं करून टाकलं. काय हालत झाली होती त्यांची. तांडेच्या तांडे नुसते निघाले होते आपल्या गावाकडे. लाखो लोक, ते लाखो लोक निघाल्यानंतर सुद्धा त्यांच्यावरती आपण कुठली जुलूम जबरदस्ती नाही केली. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे त्यांच्या छावण्या उभारून त्यांना जवळपास 1 महिनाभर दिवसाचं 3 वेळेचं मोफत अन्न आपण दिलं होतं. त्यांच्याकडे डॉक्टर सुद्धा आपण ठेवले होते. काय हे काम आपण केलं नाही? कशाला? काही व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झाले होते की आपल्या राज्यातून परराज्यात गेलेले मजूर जथेच्या जथे होते आणि ते चिडलेले होते. ते सांगत होते ह्याच्यापेक्षा इकडे आम्हाला कोणी विचारतच नाही. उत्तर प्रदेशमध्ये गेले, बिहारमध्ये गेले आणि तिथले ते सांगत होते की आम्हाला इथे विचारत नाही, याच्यापेक्षा आमच्या महाराष्ट्रामध्ये आमची काळजी जास्त चांगल्या पद्धतीने घेतली गेली होती. हे गोरगरीब बोलतायत सुधीर भाऊ, गोरगरीब बोलतायत, आम्ही नाही. पाठ थोपटून घ्यायला सुद्धा आधी काम करणारी छाती असावी लागते. आणि आमच्याकडे तुम्ही कोविडचा हिशोब विचारताय, जरूर विचारा. पण एक नम्रपणाने सांगू इच्छितो की ज्या वेळेला महाराष्ट्रातल्या जनतेसाठी कोविडमध्ये काही उपाययोजना कराव्या लागतात, सेवा सुविधा देण्यासाठी आपण अर्थसंकलन सुरू केलं, तेव्हा मला थोडीशी लाज वाटते की आपल्या सगळ्यांचा फंड हा महाराष्ट्रासाठी न येता दिल्लीकडे गेला. मुख्यमंत्री मदत निधी, मला नकोय मदत निधी. माझ्यासाठी माझ्या माता पित्यांचे आणि जनता जनार्दनांचे आशीर्वाद, पूर्वजांची पुण्याई माझ्यासाठी आहे. ज्यांनी ज्यांनी दिला त्यांना धन्यवाद आहोत. बरे ठीक आहे, ज्यांनी दिला त्यांच्यासाठी धन्यवाद आहे. पण महत्वाचा मुद्दा पुढे आहे. इथे जसं तुम्ही पोल खोल करता आहात, जी नाहीच आहे, कारण अजून पोलला वेळ आहे, निवडणुकीला वेळ आहे अजून. पण ज्या प्रधानमंत्री तो जो काय फंड आहे, PM केअर काय म्हणतात त्याला, त्याचा हिशोब कोण मांडणार, कोण देणार? त्याचा हिशोब विचारायचा नाही. ते उत्तर द्यायला बांधील नाहीत, कारण ते महनीय व्यक्ती आहे. त्यांच्याकडचा फंड हा तुमच्या चौकशीच्या फेऱ्यात येत नाही. काय वाटेल तितका आपटा तुम्ही, किती वाटेल ते बोंबला, तुम्हाला उत्तर देणार नाही. एकतर प्रश्न विचारण्याची कोणामध्ये हिंमत सुद्धा नाहीये. कारण जर विचारलात काही परिस्थिती आलेली आहे की मी काही बोलण्याच्या आधीच लोकांच्या मनातून येतं की प्रश्न विचारला का देशद्रोह. ही लोकशाही, ही इथली लोकशाही. आणि मग मी सांगतो की कोविड काळमध्ये जे काही केलेलं आहे हे मी दरवेळेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले, पण काही थोडंसं तुम्हाला पुन्हा सांगतो. प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. ऑक्सिजन व्यवस्थापन आणि उत्पादनावरती नियंत्रण आणलं होतं. तेव्हा खाजगी रुग्णालयात 80% ज्या रुग्णशय्या आहेत त्या आपण कोविडसाठी रिझर्व्ह केल्या होत्या. आणि महात्मा फुले जनारोग्य योजनेचा लाभ आशिषजी 60,000 नाही, त्याच्या आधी 5 लाख आकडा आहे. 5,58,059 कोविड रुग्णांना आपण त्याची करून दिलेली आहे. टेस्टची संख्या म्हणजे जेव्हा हे संकट आलं तेव्हा आपल्या राज्यामध्ये फक्त 2 किंवा 3 टेस्ट लॅब होत्या. एक आपल्या कस्तुरबामध्ये, एक पुण्याला आणि कदाचित मला वाटतं एक नागपूरला असेल. आता या खाजगी आणि सरकारी मिळून जवळपास 500च्या आसपास चाचणी केंद्र आपण राज्यात निर्माण केलेली आहेत. आणि तिकडे सुद्धा आज दिवसा गणिक म्हणजे एकट्या मुंबईमध्ये सुद्धा 20,000 ते 25,000 चाचण्या आता रोजच्या होत आहेत. ही आपली एक उपलब्धता आहे. ही उपलब्धता आहे. अनेक गोष्टी आपण केलेल्या आहेत.
याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो असतो की डायलिसिस काय, हा एक मोठा प्रश्न होता. कारण येणारा रुग्ण आज सुद्धा हॉस्पिटलमध्ये रुग्ण आल्यानंतर तो कोविड आहे का नॉन कोविड फार कठीण असतं, परंतु त्याला उपचार ताबडतोबीने सुरू करावे लागतात. मग डायलिसिसचा प्रश्न होता आणि त्या डायलिसिससाठी सुद्धा आपण मुंबईमध्ये जवळपास 150च्या आसपास ही केंद्र आणि त्याच्या त्या सोयी सुविधा आपण करून दिलेल्या आहेत. खूप आपण केलेलं आहे. मला वाटतं हे सुद्धा मी आपल्याकडे नंतर पाठवून देतो, नक्की देतो, कारण बोलण्यासारखं बरंच आहे. ही सगळी माहितीच आहे. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की या सगळ्या काळामध्ये आता हे जागतिक सत्य आहे की ही संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आता तरी प्रभावी हत्यार हे लॉकडाऊन आहे. लॉकडाऊन करायचं का? आमची नाही इच्छा. आम्हाला कोणाला काही गंमत नाही वाटत आहे की गोरगरिबांची रोजीरोटीची साधनं आहेत त्याची चूल विझवणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्य असू शकत नाही. या सरकारचं सुद्धा नक्कीच नाहीये. उलट गोरगरिबाची चूल जी कधी पेटली नसेल ती देणं हे काम आहे. चूल का बोललो? कारण पुन्हा गॅस मागलेला आहे आणि पुन्हा आपण चुलीकडे आलेलो आहोत. योजनेचा धूर निघतोय, गॅस वाढत चाललेला आहे. म्हणजे पेट्रोलची सेंचुरी आणि गॅसची हजारी. हे आत्मनिर्भर गरीबाला सुद्धा तेवढी ताकद आली पाहिजे. तर लॉकडाऊन करायचा का? व्यापाऱ्यांची चिंता जरूर करा. शेटजींची म्हणजे व्यापाऱ्यांची चिंता जरूर करा. आम्हालाही आहे ना. हसणार का काय त्याच्यात? जे आहे ते आहे. पर्यायी शब्द व्यापाऱ्याला शेटजी आहे तर शेटजी आणि आम्हाला आहे. कारण ते जर नसतील तर अर्थचक्र नाही चालणार. अर्थचक्र चालवायचं असेल तर व्यापारी पाहिजेत, कामगार पाहिजे, शेतकरी पाहिजेत, सगळे पाहिजेत, तरच हे चालू शकतं. पण लॉकडाऊन करण्यापेक्षा तोही आमचा प्रयत्न आहे. आरोग्य सुविधा का नाही वाढवत? आपण आरोग्य सुविधा वाढवतो, परंतु युकेमध्ये अजूनही लॉकडाऊन असेल, जर्मनीमध्ये केला, इस्रायलमध्ये केला, इटलीमध्ये केला, ऑस्ट्रेलियात करतात. काय त्यांची आरोग्य व्यवस्था ही आपल्या अमरावतीपेक्षा कमी आहे? अमरावतीपेक्षा ब्रिटनची आरोग्य व्यवस्था कमी आहे का? की म्हणून त्यांनी तिकडे लॉकडाऊन केला, म्हणून जर्मनीने केला, म्हणून आणखीन कोणी केला का अमेरिकेने केला? अमेरिकेची तर हालत लॉकडाऊन नाही केला. नशीब त्या अबकी बार ट्रम्प सरकार कोणी ऐकलं नाही, ना तर आणखीन वाट लागली असती. तर हे करोनाचं सगळं हे संकट त्याचा मुकाबला आपण करतो आहे आणि मी जबाबदार. ही जी काही एक ती मोहीम आहे ती मी जबाबदार. विशेषतः सगळं हे उघडा ते उघडा ते उघडा ते उघडा असं जे म्हणतात ना त्यांच्यासाठी आहे आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा आहे. मी सुरक्षित तर माझं कुटुंब सुरक्षित. नको सुरक्षित तर नका घालू मास्क. पण मला असं नाही म्हणता येणार. मला माझ्या राज्याच्या जनतेची काळजी आहे आणि म्हणून मी सांगितलं की जरी कोणी मला विलन खलनायक ठरवलं तरी चालेल, पण मी माझ्या राज्याच्या जनतेच्या जीवाची आणि सगळ्या हिताची काळजी घेणार म्हणजे घेणारच. कोणी मला वाईट म्हटलं मला परवा नाही त्याची, मला नाही परवा. कारण मी माझ्या राज्याशी बांधलेलं आहे, मी माझ्या माता भगिनीशी बांधलेलं आहे आणि त्यांची सुरक्षा, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था हे आमच्या सरकारचं काम आहे. ते करणार मी. पण कसला अभ्यास नाही, काही नाही. आणि कोणत्या तरी एका वर्गासाठी तुम्ही संपूर्ण गावाला, संपूर्ण राज्याला धोक्यात घालणार असाल तर जे असे कोणी करतील ना त्यांना सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही. कारण मला तुमच्या त्या राजकारणापेक्षा मला माझ्या जनतेचा जीव जास्त प्यारा आहे. आणि कृपा करून हे जे संकट आहे, कृपा करून हे जे संकट आहे, या संकटाची खेळ कोणी करू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे, अगदी आमच्याकडच्या सगळ्यांना सुद्धा आणि आपल्याकडच्या सगळ्यांना सुद्धा. कारण करोना सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष हा ओळखत नाही. इतर राज्यामध्ये काही मंत्री दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेत, काही आमदार, काही खासदार मृत्युमुखी पडलेले आहेत. हा व्हायरस कोणाला ओळखत नाही आणि हा ओळखत नसल्यामुळे कृपा करून निदान इकडे तरी या सगळ्याची थट्टा करू नका. माझे कुटुंब, माझी जबाबदारी. थट्टा करा ना, कोणाची थट्टा करताय? मी जबाबदार. करा ना, माझी थट्टा करताय जरूर करा, पण जनतेच्या जीवाची खेळ करू नका. हे एवढंच माझं नम्रपणाने तुम्हाला सांगणं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो कोविडचा जो विषय आहे हा अत्यंत गांभीर्याने आपण सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. ठीक आहे, गेल्या काळामध्ये काही अनुभव आपल्याला आले, काही चुका आमच्याकडनं झाल्या असतील, काही तुमच्याकडनं झाल्या असतील, पण आपण सगळे मिळून ह्या चुकांची पुनरावृत्ती आता होता कामा नये. जर एखाद्या ठिकाणी गर्दी झाली असेल
दुर्दैव आहे, जी झाली असेल ती झाली, पण आता ह्याच्या पुढे किमान काही दिवस तरी ही लाट अजूनही आपण थोपवतो आहोत. आणि कालच दिल्लीची एक टीम आपल्याकडे येऊन गेली, मी स्वतः त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी विचारलं की आम्ही काही कुठे कमी पडतोय का, हे कृपा करून मला सांगा. आणि त्यांनी सांगितलं की बिलकुल नाही, फक्त एक लक्षात घ्या की ही तुमची यंत्रणा थोडीशी थकलेली आहे. साहजिकच आहे, 8-10 महिने थकलेली आहे. जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा थोडीशी गोष्ट सोपी होती, सगळी लोक घरामध्ये होती, तेव्हा त्यांच्या घराघरामध्ये जाऊन चौकशी करणं सोपं होतं. पण आता पुन्हा चौकशी करायला गेल्यानंतर ते कुटुंबाच्या कुटुंब बाहेर फिरत असतं, काम करत असतं, रोजीरोटीसाठी फिरत असतं, आणि तेव्हा आपली लोक जाऊन जर का तिकडे चौकशी करतील तर त्या चौकशीला अर्थ नसतो. कारण आज जरी एखाद्याची टेस्ट केली आणि ती निगेटिव्ह आली तर याचा अर्थ असा नाही की उद्या परवा तेरवा किंवा 4-5 दिवसांनी तो पॉझिटिव्ह होणारच नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की लॉकडाऊन टाळायचं असेल तर जी आपली त्रिसूत्री आहे ती म्हणजे मास्क घालणं, हात धुणं आणि अंतर पाळणं, ह्याला दुसरा पर्याय नाही. अगदी वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा हे पाळावं लागतंय, हे सुद्धा जागतिक सत्य आहे. लस आता कालपासून सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलं असाल, सुरुवातीला असं वाटत होतं की लस घ्यायला लोक भीत आहेत, पण घाबरत नाहीत, लोक येत आहेत. काल परवापासून सुरुवात झाल्यानंतर आपल्या इकडे सुद्धा गोंधळ झाला. का झाला तर ते जे ॲप आहे त्या ॲपमध्ये जरा प्रॉब्लेम झाला. मी लगेच केंद्रावरती टीका नाही करणार. आज सुरुवातीला असे विषय होतात, चुकांमधनं चुका करून जो काम करतो तो चूक करतो आणि जो चूक करतो तो पुढे काम करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की लगेच बघा त्यांनी ॲप कसं होतं तेच कोलमडलं म्हणून झालं. नाही, त्या ॲपमध्ये प्रॉब्लेम झाला हे सत्य आहे, पण ह्याच्यामध्ये मी केंद्रावरती टीका करणार नाही, कारण केंद्राची मदत ह्याच्यात मला पाहिजे, आपल्याला सगळ्यांना पाहिजे. आणि त्याच्यात सुधारणा करून आता आणखीन एक गोष्ट चांगली केली की मुंबईसाठी, आता राज्यामध्ये सुद्धा करू, आपण विनंती केली की ही जी लसीकरणाची केंद्र आहेत ती मोजकी न ठेवता प्रायव्हेट हॉस्पिटलची मोठी ज्यांची ही क्षमता आहे त्यांना ती परवानगी द्या. आणि त्याच्यासाठी त्यांना काल रात्री मला वाटतं जवळपास 29 मुंबईतल्या हॉस्पिटल्सना परवानगी दिलेली आहे. ही मागणी आपण करतो आहोत. वॅक्सिनेशन जास्तीत जास्त करण्याचा, लवकरात लवकर करण्याचा आपला प्रयत्न आहे आणि त्याच्यामध्ये यश येईल ही मला खात्री आहे. त्याच्यानंतर आपण देवेंद्रजी आणखीन एक सूचना केली, ती सुद्धा मला वाटतं आम्ही विचारत नाही, ती सुद्धा आपल्याला करायला हरकत नाही दादा. ती म्हणजे संत नामदेव. जरूर त्यांचं सुद्धा स्मरण झालंच पाहिजे आणि त्यांचं सुद्धा नाव किंबहुना एकदा तर मला असं वाटतं की असं इकडे येऊन बोलण्यापेक्षा आपण एकत्र बसून आपल्या राज्याची जी काही अनमोल रत्न आहेत, मग त्याच्यामध्ये महिला असतील, पुरुष असतील, हे काढून आपण, कारण आपल्या ह्या सगळ्याचा ते होते म्हणून आपण आहोत हा मनात विचार असेल तर आपण एकत्र मिळून ही नावं काढू आणि त्यांचं मोठेपण, आपण मोठे म्हणतो म्हणून ते नाही मोठे होत, ते मोठे होते म्हणून आपण आहोत, तर हे आपलं ऋण व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे. पण संत नामदेवांचा उल्लेख केल्यानंतर आणखीन एक गोष्ट मला नक्की सांगावीशी वाटते की संत नामदेव महाराष्ट्रातील मराठी मातीचा पुत्र, पंजाबात जाऊन त्यांनी काम केलं, शेतकऱ्यांसाठी सुद्धा काम केलं. आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावरती आहे, त्याच्यासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. आपल्याकडच्या शेतकऱ्यांची काळजी आपण व्हायलीच पाहिजे, आपल्याकडच्या शेतकऱ्यांची काळजी व्हायलीच पाहिजे. विजेबद्दलचा काल निर्णय आम्ही सांगितलेलाच आहे, पण जे शेतकरी तिकडे आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांची वीज कापली जाते, त्यांचे शौचालय तोडली जात आहेत. त्यांची वीज तोडली जाते, पाणी तोडलं जाते, टॉयलेट तोडली जात आहेत. एवढंच नाहीये तर त्या आपल्या देशाच्या, या सार्वभौम देशाच्या राजधानीत येऊ नये म्हणून त्यांच्या मार्गामध्ये खिळे टाकले जात आहेत. ज्या तारांचं कुंपण देशाच्या सीमेवर असायला पाहिजे ते तारांचं कुंपण त्यांच्या आणि त्यांच्या हक्काच्या दिल्लीत राजधानीसाठी मध्ये टाकले जात आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे. शेतकऱ्याच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे, मग तिकडे काहीच नाहीये. मग ही जी काय सगळी बंदोबस्त आहे ना, हे तिकडे जर का केला असता तर चीन जो काय आत घुसतोय तो घुसला नसता. बांगलादेश असेल, पाकिस्तान असेल, या सीमारेषा उघड्या, तिकडनं घुसखोर येत आहेत, अतिरेकी येतात.
पण शेतकरी त्याच्या राजधानीत येता कामा नये म्हणून तुम्ही त्यांच्या मार्गात खेळ टाकताय. काय शेतकरी अतिरेकी आहे? काय शेतकरी गुन्हेगार आहे? काय शेतकरी देशद्रोही आहे? असं समजू नका की देश ही तुमची खाजगी मालमत्ता नाहीये. देश ही या शेतकऱ्यांची सुद्धा मालमत्ता आहे. कदाचित नाही ऐका पुढचं, कदाचित शिवसेना तर स्वातंत्र्य लढ्यात नव्हती, पण तुमची सुद्धा मातृसंस्था आहे ती सुद्धा स्वातंत्र्य लढ्यामध्ये कधी नव्हती. म्हणून नुसतं भारत माता की जय बोललो तर देशप्रेम सिद्ध होत नाही. सत्ता मिळाल्यानंतर देशातील नागरिकांना आणि देशातील जनतेला जर न्याय देत नसाल, शेतकऱ्यांना जर तुम्ही अशा रस्त्यावरती ताटकळत ठेवत असाल तर भारत माता की जय बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून सांगतो की देश म्हणजे तुमची खाजगी मालमत्ता नाही आणि महाराष्ट्र तर तुमचे नक्कीच नाहीये. कृषीबद्दल मी नक्की सांगेन, कारण शेतकऱ्याचा विषय आल्यानंतर कृषीबद्दल बोललंच पाहिजे. विकेल ते पिकेल, पिकेल ते विकेल नाही, जे विकेल ते पिकेल म्हणजे ज्याला बाजारपेठ आहे. माझा थोडासा वेगळा दृष्टिकोन आहे, सरकारचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे. पुढच्या वर्षी कोणतं पीक कोणत्या पिकाला आणि काय पिकाचा कोणत्या दर्जाला ही मागणी असणार आहे त्याचा एक मार्केट सर्व्हे करून शेतकऱ्यांना सांगायचं की तुला आम्ही सगळे देतो, बियाणे देतो, पण ते ह्या दर्जाचं बियाणे असेल की या दर्जाचंच तुझं धान असेल, या दर्जाचं सोयाबीन असेल, या दर्जाचीच तूर असेल, जे काय असेल ते असेल, पण त्याला मार्केट असेल. म्हणजे त्याला नुसती हमी भाव नाही, हमखास भाव हा मिळाला पाहिजे, हे आमच्या सरकारचं धोरण आहे आणि त्याची सुरुवात करतोय. एका वर्षामध्ये काही जसं गेले 6 वर्ष शेतकरी वाट बघतोय आमदनी दुगणी हो जाएगी, झालंच नाही, होतच नाहीये. गॅस दुप्पट झाला, इंधन दुप्पट झालं, इंधन दुप्पट झालं ना, ते म्हणून तर सायकलवर ना आले. नशीब सायकलीचे दर नाही वाढवले, नाहीतर सायकलीत हवा भरण्याचे सुद्धा दर वाढवून ठेवा. आणि आपण देवेंद्रजी सांगितलं ती योजना ही एक चांगली योजना आहे, बाळासाहेबांच्या नावाने आम्ही जी केलेली आहे. आणि आपण सुद्धा म्हणालात की अरे हा ते एक राहिलं विदर्भाचं माझं आजोळ मी नाही विसरलो, पण माझं आजोळ माझ्यापासून तोडण्याचा विचार तुमच्या मनामध्ये तो पहिला सोडून द्या. विदर्भ वेगळा होणार नाही, विदर्भ वेगळा होणार नाही, मी तो होऊ देणार नाही. विदर्भाला आम्ही सोबत ठेवून महाराष्ट्राचा एकत्रित विकास केल्याशिवाय राहणार नाही. फक्त विदर्भाचं कणव आणायचं, माझ्या आजोळाची आठवण द्यायची, माझा आजोळ माझ्यापासून तोडू नका. आता ही बाळासाहेबांच्या नावाने जी कृषी योजना आम्ही काढलेली आहे, कृषी व्यवसाय योजना, त्याच्यासाठी आपण साधारणतः 2100 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि त्याच्यामध्ये राज्याचा हिस्सा 560 कोटीचा आहे. चालू वर्षी आपण साधारणतः 10.5 कोटी दिलेला आहे. 11,334 संस्थांनी ऑनलाईन प्रणालीवरती याची नोंदणी केलेली आहे. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे. एकदम असं काही नाहीये की बी पेरल्या लगेच झाड येतं आणि त्याला आंबे लागतात. बी पेरलंय त्याला खत पाणी घालतोय. सुधीर भाऊ, मी तुमचं मगाचपासून खरंच कौतुक करत होतो की तुमच्यातले जे काही कलागुण आहेत ना, तुम्हाला 5 वर्ष झाडाचे खड्डे पाडायला लावले, हे मला खरंच दुर्दैव वाटतं. तुम्ही आपले झाडं खणत बसलात, खड्डे खणत बसलात आणि झाडं लावत बसलात. खरोखर एवढा हा चांगला माणूस, म्हणजे चंद्रकांत दादाने टेन्शन आलं, देवेंद्रजींचं पद माहिती नाही कारण त्यांची करायची. या निमित्ताने एक गोष्ट अशी की तुम्ही बाळासाहेबांची वेळोवेळी आठवण काढलीत, त्याच्याबद्दल मी आभारी आहे की अजून निदान त्यांना तरी विसरलं नाहीत. नाही, विसरला नसाल ना तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. ते शेंडी जानवेचं हिंदुत्व नव्हतं. अरे काय सांगताय, एक सांगतो तुम्हाला, बाळासाहेब जे आक्रमकतेने उभे राहायचे ना, ती आक्रमकता बाबरी पाडल्यानंतर माझं हे नाही, देवेंद्रजी म्हणाले की येरागबाळेचं काम नव्हे, तेव्हा येरेगबाळे पडून गेले होते, बाळासाहेब एकटे उभे राहिले होते. म्हणजे आता विषय असा झालेला आहे, बाबरी कोणी पाडली आम्हाला माहित नाही, बाबरी आम्ही पाडलेली नाहीये.
शिवसेना प्रमुखांनी सांगितले जर ते माझे शिवसैनिक असतील तर त्यांचा मला अभिमान आहे, नुसता अभिमान नाही तर गर्व आहे. म्हणजे बाबरी पाडली कोणी? आम्ही नाही पाडली. 6 वर्ष केंद्रात सत्ता असताना सुद्धा राम मंदिरासाठी कायदा करा, कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय कोणी दिला? सुप्रीम कोर्टाने दिला. आणि आता राम मंदिरासाठी घराघरात जाऊन पैसे मागताय. म्हणजे पैसे दिले कोणी? जनतेने दिले. पण आमचं नाव आलं पाहिजे, आमचं नाव आलं पाहिजे. तर बाबरीच्या वेळेला आक्रमकतेने उभे राहणारे, हिमतेने उभे राहणारे शिवसेना प्रमुख तुम्हाला आठवत आहे? ज्या वेळेला काश्मीरमधून हिंदू पंडित निराधार होऊन निर्वासिताचं जीणं आपल्या देशात जगत होते, हे सुद्धा येरागावळचं काम नव्हतं. हे शिवसेना प्रमुखांनी केलं. म्हणून काश्मीरच्या हिंदू पंडितांना आपल्या या हिंदुस्थानामध्ये स्थान मिळालं, घर मिळालं, रोजीरोटी मिळाली. हे येरागावळचं काम नव्हतं, हे येरागावळचं काम नव्हतं. कोणती सत्ता बाळासाहेबांकडे नव्हती. पण आमचं हिंदुत्व तुम्ही जागवत असताना, आमचं हिंदुत्व जागवत असताना तुम्ही फुटीरतावाद्यांबरोबर काश्मीरमध्ये सत्ता स्थापली. कुठे गेलं होतं तुम्हाला तुमचं हिंदुत्व? अफजल गुरुला सुद्धा ते काय हुतात्मा बित्वात्मा म्हणत होते, ते तुम्हाला चालतं. त्यांच्या मांडीला मांडी लावत असताना काय हिंदुत्व तुमचं भ्रष्ट झालं नव्हतं? आम्हाला शिकवता हिंदुत्व. 370 कलम काढल्यानंतर सुद्धा आणि तुम्ही सत्तेत असताना सुद्धा किती 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 निर्वासित झालेल्या हिंदू पंडितांना घरं दिली, त्याचा हिशोब पहिला मांडा आणि मग आमच्या अंगावरती या. हिंदुत्वाच्या गप्पा आम्हाला शिकू नका, तेवढी तुमची पात्रता नाहीये. आणि ज्या बाळासाहेबांची तुम्ही आठवण करतात त्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये जरा थांबा जरा, कारण हा जो विषय मांडतोय तो सगळ्यांना कळला पाहिजे. हा मी पुन्हा सांगतोय, ज्या बाळासाहेबांची तुम्ही आठवण करताय काय उमाळे येतात तुम्हाला. पण त्याच बाळासाहेबांच्या खोलीमध्ये बंद दाराआड, दाराच्या बाहेर देवेंद्र होते. का त्यांना दाराच्या बाहेर ठेवलं तर मला माहिती नाहीये. पण मी आणि अमित शहा हे बसून ज्या काही पुढच्या वाटचालीची आम्ही आखणी केली होती, निर्लज्जपणाने, हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, असंसदीय असला तरी वापरतोय, निर्लज्जपणाने आठ ठरलेली गोष्ट तुम्ही बाहेर पडून नाकारून टाकता. हे तुमचं हिंदुत्व, हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम. ज्या खोलीला आम्ही खोली नाही मानत, ती खोली ही आमच्यासाठी मंदिर आहे. आणि निदान मला असं वाटलं होतं, कारण पहिले तुम्ही आम्हाला फसवलं होतंच. 2014 साली युती तुम्ही तोडली होती. तेव्हाही आम्ही हिंदू होतो, आजही हिंदू आहोत आणि उद्याही हिंदू आहोत. हिंदू म्हणूनच मी मरणार आहे. तुमची कोणाशी युती कराल कल्पना नाही मला. हो, ते पण बघतो. अहो, शर्जील उस्मानी उत्तर प्रदेशमध्ये घाण आहे, ती आमच्याकडची नाहीये. आणि एक मिनिट शर्जील उस्मानी बद्दल माननीय विरोधी पक्षनेते असं म्हणाले की तो पाताळात गेला तरी आम्ही शोधून काढू. कधी जाणार? पाताळात नाही, त्याला शोधायला जाताय. पण ही जी घाण आहे, नुसता जरा थांबावं एक मिनिट. उत्तर प्रदेशमध्ये नुसतं राम मंदिर बांधून नाही चालणार. पाया जर का असा ठिसूळ असेल ना, आणि तिकडे देशद्रोही पिलावळाशी जन्म घेत असेल आणि तिचं पालन पोषण उत्तर प्रदेशमध्ये होत असेल, तर उगाच तुम्ही आमच्या अंगावरती येऊ नका. शर्जील उस्मानीला अटक केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा आमचा निर्धार आहे. आणि त्याच्यासाठी उत्तर प्रदेशने आम्हाला मदत करावी. हे पाया ठिसूळ आणि राम मंदिर बांधताय, काय अर्थ नाही त्याला. आणि जसं हे तुम्ही आमचं हिंदुत्व सांगता, ही मजबुरी आहे, आमची आहे, तुमची आहे, सगळ्यांची आहे. सांगतो, संघमुक्त भारत करणाऱ्या नितीश कुमारना डोक्यावरती घेऊन गणपती बाप्पा करावं लागतंय तुम्हाला. काय आहे तुमचं दुर्दैव? संघमुक्त भारत आणि त्याला ये रे बाळा, ये रे माझ्या महार आहे, काय मला कळत नाही. रामविलास पासवानना मांडीवरती घ्यावं लागलं असं. छे, काय तुमची हिंदुत्व आणि काय तुमची नीती आणि काय तुमची, काय देव जाणे, जाऊ द्या. विजेबद्दलचं धोरण आम्ही जाहीर केलेलंच आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी सुद्धा आम्ही
सौर पंप, कृषी पंप ही योजना मोठ्या प्रमाणावरती राबवणार आहोत, मोठ्या प्रमाणावरती. आणि ही वीज आहे ना, विजेबद्दल सुद्धा बोलण्यासारखं खूप आहे, केवळ राज्यापुरतंच नाही केंद्राचं पण आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर शेतकऱ्यांबद्दल बोलतो, कारण शेतकऱ्यांसाठी बोलतो, कारण शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवारी योजना होती आणि त्या योजनेबद्दल त्या सीएजीने काय ताशेरे मारले ते पण सांगतो तुम्हाला. त्यांनी सांगितले की अंमलबजावणी केलेल्या 34 जिल्ह्यांपैकी जास्त खर्च झालेल्या अहमदनगर, बीड, बुलढाणा, पालघर वगैरे वगैरे याच्यामध्ये 120 गावांची निवड करण्यात आली. 1128 कामांचे अभिलेख तसेच अंमलबजावणी तपासण्यात आली. त्याच्यात 120 गावांच्या आराखड्यामध्ये अंदाजित अफवाह पेक्षा कमी साठवण कारण नमूद नाही. गाव आराखडा मंजूर करण्याआधी जिल्हास्तरीय समितीने कुठलेही स्पष्टीकरण मागितले नाही. 83 गावामध्ये गाव आराखड्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे साठवण क्षमता पुरेशी नव्हती वगैरे 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 आहे. अनधिकृत बोरवेलचं आहे. त्याच्यानंतर हे आहे, हे तुमचं जलयुक्त शिवार आणि हे तुमचं शेतकरी प्रेम. हो, तेच विचारून सांगतोय. आणि जर कॅगचा अहवाल जर का मानायचा नसेल तर कॅग संस्था रद्द करा. आपण शेवटी असं आहे की महाराष्ट्राला बदनाम करणारा आर्थिक पाहणी निकष तो कोण, कुठला डॉक्टर बसल्या अर्थशास्त्र ज्याला औषधाशी देणं घेणं नाही आजारी पडल्याशिवाय, त्याचा अहवाल आपण मानतो. आता आरे थोडंसं बोलतो, कारण मगाशी आरे राजीव असं सगळं बघितलं, म्हटलं आरे रे, हे त्याच्यातच अडकले. आता आरे बद्दल असं आहे की आरे किंबहुना मेट्रो नाही, त्यांच्या नावाने तुम्ही पण हसून घ्या. हा, तेच म्हणजे त्यांना हसतात ते निमित्तानं तुमच्याही मनातलं बाहेर पडतंय, कारण मी बघत होतो तुमचे चेहरे गंभीर होते, तुम्हाला पटत नव्हतं हे काय चाललेलं. आता मेट्रो 3 जो आहे, ह्या मेट्रो 3चा खर्च अजूनही कारशेड नाहीये, कारण ती थांबवलेली आहे. फिनिशिंग नाही, स्टेबलिंग लाईन नाही, तरी त्या लाईनचा खर्च वाढलेला आहे. बरोबर ना एकनाथजी? किती? 10,000 कोटी. म्हणजे आपण जे म्हणता की नवीन कारशेड करताना त्याचा कोटी एवढा 1000 कोटी वाढेल, हे याला कुठेही स्थगिती दिलेली नाही, याला काही केलेलं नाहीये, पण त्याची किंमत 10,000 कोटींनी वाढलेली आहे. कशी वाढली? देऊन टाकायची मंजुरी अशी का काही बघायचं खोलात जाऊन? 10,000 कोटींनी वाढली. आम्ही काही नाही केलेलं. ही फाईल आता आलेली आहे आणि तिकडनं विचारणं होते की हे तुम्हाला मान्य आहे का. म्हणजे आणखीन कर्जावरती कर्ज घेत जायचं. खर्च कसा वाढतोय? का खर्च करण्याच्या आधी त्या टेंडर मध्ये या काही गोष्टी नमूद नव्हत्या, पण या सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट की लाईन 6चे टेंडर काढलं पण डेपोचाच पत्ता नाही. म्हणजे काय माहितीये का, कालवे आहेत पण धरणाचाच पत्ता नाही. कालवे काढले पण धरणं कुठे, धरणं नाही माहिती, धरणं बघू नंतर कधी, कालवे काढावं. आणि कांजूरची जी जागा आहे, या कांजूरच्या जागेबद्दल मी नम्रपणाने सांगू इच्छितो की हा कोणी प्रतिष्ठेचा किंवा इगोचा विषय करू नये. आरेची जी कारशेड आहे, ही कारशेड देवेंद्रजी पुन्हा सांगतो, जो काही रिपोर्ट आहे त्याच्याप्रमाणे काही वर्ष ती अपुरी पडणार आणि त्याच्यानंतर पुन्हा 4A ह्याच्यासाठी कारशेड करण्याची गरज लागणार आहे. मग आम्ही काय म्हणतो की हे सगळं असं इकडे करण्यापेक्षा सगळं एकत्रित करूया. 3ची करूया, 4ची करूया, 4Aची करूया आणि तिकडे कांजूरच्या तिकडे कांजूरची केल्यानंतर ही जी कनेक्टिव्हिटी आहे ती थेट कल्याण, डोंबिवली, अंबरनाथपर्यंत वाढते, तिथपर्यंत वाढते. म्हणजे आरे आपलं तर सुरक्षित राहते, कारण तिथे काही पर्यावरणवाद्यांनी वगैरे आक्षेप घेतला. कारण सगळ्यांना माहिती आहे, ते काय मला पुन्हा सांगण्याची आवश्यकता नाहीये. पण जर का अधिक चांगला मार्ग निघत असेल आणि जागेच्या मालकी हक्काचा जो विषय आहे तो अजून कोर्टात आहे. ही जागा केंद्र म्हणते त्यांची, आपण म्हणतो आपली आहे, मरेच एक कोणतरी म्हणते तो त्याच्यावरती लीजवरती होते, ती आहे. पण याचा अर्थ असा नाही की तिकडे काही होऊ शकत नाहीये. तिकडे होणार, नक्की होणार. आणि त्याच्यासाठी सुद्धा जसं सीमा प्रश्नासाठी तुम्ही एकत्र येतात, मराठी भाषेसाठी आहात, तसं याच्यासाठी येऊन करू ना. काहीतरी आपण राज्याला देऊ, काहीतरी या मुंबईला देऊ. पर्यायी जी जागा आहे ती पहाडी गोरेगाव, तिकडे ती खाजगी जागा आहे. ही जी जागा आहे ती सरकारची जागा आहे. केंद्र म्हणते त्यांची, आम्ही म्हणतो आमची. ठीक आहे, पण जर मेट्रो हा प्रकल्प दोन्ही सरकारचा मिळून असेल तर तुझं माझं कशाला?
तुझं माझं खेचाखेच कशाला करतोय? आपण एकत्र बसूया आणि तो एकत्र बसून हा मार्ग काढला तर हा विषय सुटू शकतो. हा सुटू शकतो. आणि त्याच्यामध्ये खर्चाचे सुद्धा जे काय तुम्ही आकडे म्हणतायत तेवढा मोठा काय आगडबंब खर्च होत नाहीये. आणि जो काय खर्च होत आहे पण सुविधा ही पुढच्या 50-100 वर्षासाठी कित्येक पटीत लोकसंख्या जी त्याच्यात कव्हर करतोय आपण, थेट अंबरनाथ बदलापूर पर्यंत आणि तिथून मग आपल्या कुलाबाई पर्यंतची जी काही कनेक्टिव्हिटी आहे ती मिळते. म्हणून माझी हात जोडून नम्र विनंती आहे की इकडे कृपा करून राजकारण करू नका. आपल्याला तुम्ही काय आम्ही काय पहिले एकत्र होतो, कदाचित पुढे आपण सगळे एकत्र येऊ आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मेट्रोला आपण एकत्र गेलो तर किती मोठं होईल. हा एक मुद्दा आहे जो मी मुद्दा म्हणून आपल्याला सांगू इच्छित होतो. आणि नंतर गुंतवणुकीमध्ये सुद्धा थोडेसे आकडे असे आहेत की त्याच्यात पटकन कळत नाही नक्की काय झालेलं आहे. कागदावर दिसतंय की गुजरात आपल्यापेक्षा पुढे आहे. गुजरात जावं, सगळी राज्य जावीत, पण त्यांनी गेले म्हणून काय मी मागे राहावं असं त्याचा अर्थ नाहीये. मी नीती आयोगाच्या बैठकीमध्ये सुद्धा हेच सांगितलं होतं की प्रधानमंत्रीजी एक काहीतरी धोरण ठरवा. एखादा उद्योग आमच्याकडे यावा म्हणून आम्ही तुला हे फुकट देऊ, ते फुकट देऊ, विजेत सवलत देऊ, ह्याच्यात ते देऊ, मग आम्ही हे देतो, मग पलीकडचे म्हणतील तुला जागा फुकट नाही, मी तुला त्याच्यावरती आणखीन पैसे देतो. ही स्पर्धा आहे ना, ही स्पर्धा खड्ड्यात घालणारी स्पर्धा आहे. म्हणून ही जी काय आकडेवारी आहे, गुजरातमध्ये जुलै 2020 ते सप्टेंबर 2020 या काळात 1,16,511 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचे दिसतं. नक्की दिसतं, झाले. पण प्रत्यक्षात काय आहे, प्रत्यक्षामध्ये काही कंपन्यांचे शेअर त्यांनी घेतलेले आहेत. ही थेट गुंतवणूक नाहीये, शेअरची गुंतवणूक आहे. आपल्याकडे थेट गुंतवणूक झालेली आहे. जे काय सामंजस्य करार झालेले आहेत ते करार हे थेट झालेले आहेत आणि त्यांची गुंतवणूक ही थेट आपल्या राज्यामध्ये आलेली आहे. ही अशी म्हणजे आभासी गुंतवणूक नाहीये, ही प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. आणि ह्या बाबतीत तरी निदान जे आहे ते आपण मान्य करायला काय हरकत आहे. माझं तर उलट आणखीन असं म्हणणे की ठीक आहे, चला आज उद्या परवा त्याच्यानंतरचा पुढचा काही काळ आपणही नसू, आणखीन कोणतरी पुढची पिढी असेल, त्याच्या पुढची पिढी असेल, पण आपण आपल्याला जी काय संधी आपल्या नशिबाने म्हणा, आपल्या कर्तृत्वाने म्हणा ही मिळालेली आहे, त्या संधीचा फायदा आपण राज्याला का करून द्यायचा नाही. वाभाडे काढा ना, जिथे आम्ही चुकतो जरूर वाभाडे काढा, पण ते वाभाडे काढताना महाराष्ट्राची बदनामी करू नका. महाराष्ट्राची जर का बदनामी कराल तर मग हे पाप आपण कुठे फेडू शकणार नाही. महाराष्ट्राची पुढची पिढी जी आहे ती आपल्याला आपलं कौतुक करेल का आपल्याला शिव्याशाप देईल. आणि म्हणून मला असं वाटतं आपल्याला काय असेल ते आपण बसून एकत्र ठरवू शकतो. तुमच्याकडनं जर का कोणी आणखीन उद्योजक येत असतील, कारण तुम्ही काल सत्तेमध्ये होतात, उपरवाले आपले साथ आहे, मग त्यांची मदत घेऊन जर का काही गुंतवणूक आपल्याकडे येत असेल तर तेही करायला काही हरकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केल्यानंतर मी बाकीच्या मुद्द्यात काय जात नाहीये की केंद्राकडनं किती मदत मिळाली. आपण जे सुधीर भाऊ सांगितलं ही आकडेवारी तुमच्याकडे एक आहे, माझ्याकडे एक आहे, जी काय आहे ती आहे. प्रत्यक्षात आहे ना, माझ्याकडे पण आहे. अहो पिशव्या मी बाहेर ठेवल्यात, पण माल मसाला आत आणलाय. हो ठेवतो ना, माझ्यावरती आहेच. म्हणून तुम्ही मला खोटं बोललं तरी माझ्यावरती विश्वास आहे. येस, तर येस, आभारी आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की जसं मी मगाशी आपण शिवभोजनचा उल्लेख केल्यानंतर ही काय आपली पाठ थोपटून घेण्याची योजना आहे का? पाठ नाही थोपटून घ्यायची, पण निदान त्याचं पोट भरण्याची तरी योजना आहे ना. हे तर आपण योजना आहे आणि ते देऊ ना, ठीक आहे ना. या काही गोष्टी तुम्ही चांगल्या सूचना जरूर द्या. सगळ्या त्यांना कोणालाही आपण चांगलं जे असेल दर्जाप्रमाणे सगळीकडे देऊ. मात्र काय होतं की सगळ्यांना देऊ शकतो. काय होतं की केंद्र सरकारच्या काही योजना आहेत, मी टीका म्हणून नाही, पण जसं तुम्ही आमच्या योजनेचे वाभाडे काढले तसं केंद्राने सुद्धा म्हटलं होतं अच्छे दिन आएंगे. हे गेल्या विधान सभागृहात मी काढलेले, आता काय पुन्हा उघडत नाहीये. आजच पेपरमध्ये बातमी आली, गॅसच्या किमती वाढल्या, सगळं वाढलं. लोकांना खोटं बोलून एकदा सत्ता येऊ शकते, लाट येऊ शकते,
पण ती लाट टिकवणं फार गरजेचं असतं. सत्ता आणणं, विजय मिळवणं हे कठीण आहेच, पण विजय टिकवणं हे फार कठीण आहे. म्हणजे ते कठीण जसं आपल्याला आहे तसं जे सत्तेवर आहेत ते पंतप्रधान किंवा काही सगळ्यांना आहे. आणि म्हणून एक विंदा करंदीकरांची कविता आहे, ही लाट आहे. ऐका ऐका हो सुधीर भाऊ, तुमच्यासाठी मी कविता शोधून आणतो आणि तुम्ही नाही ऐकत, काय असं चालेल? बरं ठीक आहे, ही विंदा करंदीकरांची कविता आहे. ही लाट आहे तोवरी खुशाल तू गाजून घे, गाजण्याला अर्थ कितीचा ते जरा समजून घे. हे अशिक्षित रांगडे प्रश्न पुसती भाबडे, पुसतात हे थोडे नसे ते जरा समजून घे. म्हणजे कोणी प्रश्न विचारला तर तो देशद्रोहीच असेल असं नाहीये. कोणी तुम्हाला प्रश्न विचारला म्हणजे तो देशद्रोही असं नाहीये. ते हे अशिक्षित रांगडे आहेत विचारणार. कारण का ते विचारतात तर शतकानुशतके झाली पिळवणूक ज्यांची या इथे, सुटल्यास त्यांची सभ्यता ते जरा समजून घे. हे दिल्लीत सगळं जे त्या आसपास चालले त्यांची सभ्यता का सुटते तर त्यांची पिळवणूक चाललेली आहे, म्हणून ते जरा समजून घे. हा म्हणूनच ते जरा समजून घ्या. म्हणून ते पण आम्ही समजून घेतोय, ते पण समजून घेतोय. त्या यौवनाचा येतसे हा आग्रही उत्साही, अतिरेक थोडा व्हायचा ते जरा समजून घे. आणखीन पुढचं आहे ते फार कदाचित कोणाला लागू पडते कल्पना नाही. नाही तुम्हाला नाहीच लागत, ज्यांचं असेल त्यांना न आपुले आवडे, त्यांना न आपुले आवडे, त्यांच्या रुचेना आपणा बीज प्रगतीचे विरोधी ते जरा समजून घे. प्रेमाप्रमाणे राग सुद्धा माणसानं जोडतो. हा हे लक्षात घ्या. मानवातील गूढ नाते बंददाराआड ते जरा समजून घे. टाळ झडती तेवढ्याने मानू नको ही पंढरी, शूटिंग चाले ना इथे ते जरा समजून घे. आणि म्हणून मला प्रामाणिकपणाने असं वाटतं की जरा थांबा ना, माझं पूर्ण होऊ द्या ना जरा. म्हणून माझी नम्र विनंती आपल्याला आहे की असा आमचा दावा नाहीये की आम्ही ब्रह्मदेवाचे अवतार आहोत. कोणीच नाहीये, ना आम्ही ना तुम्ही ना कोणी. करण्याचा प्रामाणिकपणाने आटोकाट प्रयत्न करतो आहोत. जिकडे आम्ही कमी पडत असू जरूर सूचना द्या, पण त्या सूचनेला सुद्धा एकाच नजरेने पाहायचं. कठीण परिस्थिती जगभर आलेली आहे. कोविडची परिस्थिती त्यांनी कोणालाही सोडलेली नाहीये, पण त्या कठीण परिस्थितीत सुद्धा तुम्हाला माझं म्हणणं की अभिमान नसेल पण निदान समाधान पाहिजे. आमचं सरकारचं सोडावं ते आपलं राजकारण चालू राहील, पण निदान महाराष्ट्राने ही लढाई समर्थपणाने लढली आणि समर्थपणाने लढतोय. महाराष्ट्राचा तरी अभिमान ठेवायला पाहिजे. तुम्ही काय आपण जे करतो आहोत ते वाकड्या नजरेने बघण्याच्या ऐवजी, जसं आपल्या भाषणाचा समारोप करताना देवेंद्रजी आपण तुकाराम महाराजांची आठवण काढली, तशी तुकाराम महाराजांच्या मी 4 ओळी वाचतो. म्हणजे कसं नजरेतला फरक बघण्याची दृष्टी कशी पाहिजे. आंधळ्यासी जन अवघेचे आंधळे, त्याला बिचारायला काही दिसतच नाही, त्याला सगळ्यांना वाटतं की सगळ्यांनाच दृष्टी नाहीये. आपणासी डोळे दृष्टी नाही, रोग्या विषतुल्य लागे हे मिष्टान्न, तोंडासी कारण चवी नाही. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तया त्रिभुवन अवघे खोटे. ह्याच्यामध्ये त्यांनी सार्थ सगळं दिलेलं आहे. म्हणून जे जे काही आम्ही केलेलं आहे ते सगळंच काही शून्य आहे असं कृपा करून समजू नका. 1-2 मिनिटं बोलतो, मग तुम्ही ताडकन उठून जे बोलायचं ते बोला. मी नम्रपणाने एवढंच सांगतोय की हे सगळे आरोप प्रत्यारोप सगळे जे काय आहे, द्वेष मत्सर, हे कधीतरी कुठेतरी काही काळापुरतं तरी बाजूला ठेवून आपण जसं आपण माणसं आहोत त्या पद्धतीने बोलू. आणि म्हणून सुधीर भाऊ जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मला तो नटसम्राट आठवला, मीच आहे ऑथेल्लो, मीच आहे हेमलेट. आपण शांतपणाने बोलू, शांतपणाने ऐकू आणि महाराष्ट्राला समृद्ध करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW न्यूजचे ॲप सर्च करा, डाउनलोड करा. आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW न्यूजवर.